तरी या घरातली घुस कशी बाहेर येत नाही. कुठे लपून बसली असेल. नाही 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 नाही, असेल कामामध्ये. चला तोपर्यंत आपण परमेश्वराचं नामस्मरण करूया. म्हणजे भजनांचे सूर तिच्या कानावर पडले किती बरोबर आपले काम धाम सोडून इकडे परत येईल. सदा सर्वदा योग तुझा घडावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पळावा. तुझे कारणी देह माझा पळावा. सदा सर्वदा योग हे उपेक्षू नको गुणवंता अनंता. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रमानायका मागणे हेची आता. तुझे कारणी देह माझा पळावा. तुझे कारणी देह माझा पळावा. सदा सर्वदा योग तुझा बापरे, माझं भजन संपून गेलं तरी अजूनपर्यंत ही बालिका कशी आली नाही. बालिके, अगं हे बालिके, काय काम आहे? नंतर या. मी आहे महाराज मन्नूलाल मनकवले. ये बाहेर बालिके आणि महाराजांचं दर्शन घे. कोण आहे? हा? कोण आहात तुम्ही आणि काय पाहिजे तुम्हाला? बम बम बोले नागिन डोले. काय बाबा बोले नागिंडोले, तुम्ही इथं कशाला आले? अगं मी त्या हिमालयावरती घोर तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केलेला महान तपस्वी महाराज आहे बालिके. ये आणि महाराजांचं दर्शन घे. दर्शन घेते. ए बालिके, ओय महाराज, माझं नाव पारो आहे, पारो. आणि आता मी तशी काही बालिका राहिलेली नाही. तू बालिका राहिली नाही. तू बालिका राहिली नाहीस नाही. तर मग काय महानगरपालिका झाली. अगं हे कन्या, कन्या? ओ ते तर आमच्या इकडे सुनासोबत खातात महाराज. पण आमच्या घरी नाही खतम झाल्या. अगं त्या कन्या नाही. मला सांगितलं ना एकदा आमच्या घरात कन्या नाही म्हणून. कसं समजावून सांगू तुला. अगं त्या समस्या त्या कन्या नाही ग. कन्या म्हणजे मुलगी, मुलगी लेडीज मुलगी जशी तू तू तू. अच्छा, काय काम आहे सांगा. काय काय मी काय म्हणतो, तुमच्या घरी आणखी कोण कोण असतं? असतं ना, एक मी, एक बम भोले नागिन डोले. बाकी सगळे गावातले लोक चुलीत गेले आणि इसको फुकू फुकू मेले. इसको फुकू फुकू मेले? त्यांनी असं काउंट केले? विचारून येऊ त्यांना. नाही 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 नाही, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुझे ते पूजनीय पिताश्री नाहीत का घरी? अच्छा, माझे बाबाजी कुठेतरी गेले असतील तीर्थ प्यायसाठी आणि तीर्थ पिऊन असे नालीत पडले असतील आणि कुत्रे त्यांना चांगला तीर्थ पाजत असतील. अच्छा, म्हणजे बालिका घरामध्ये एकटीच आहे. मैदान साफ आहे. दादा 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 दादा. थांबा थांबा,
हे गाणं तुम्ही नाही म्हणायचं. कावर कारण हे गाणं माझं मन्याचं आहे. मन्या मन्या मन्यावरून आठवलं बालिके मला. एक दिवस मी हिमालयावरती घोर तपश्चर्यामध्ये असताना मी माझ्या दिव्य दृष्टीने बघितलं. काय बघितलं महाराज? तू हा आणि तो तुझा मन्या हा एका बगीच्यामध्ये हा. एका झाडाच्या खाली निवांत बसला होतात बरोबर. आणि त्या मन्याचं डोकं तुझ्या मांडीवरती होतं आणि त्याच्या डोक्यावरून तू हात फिरवत होतीस बरोबर. काय ग कसा वाटतो तुला तुझा तो मन्या? माझा मन्या किती छान दिसतो महाराज मला. एकच नंबर. तुझा कार्या तू त्याला प्रेमाने कार्या म्हणतेस? अगं कार्या म्हणण्यापेक्षा सावळा म्हण. काय महाराज काय सांगता? मी त्याला आता कावडा कशी म्हणू? अगं कावळा नाही, सावळा सावळा, कृष्णवर्ण कृष्णवर्ण. अच्छा अच्छा, बरं उद्यापासून म्हणेन महाराज. म्हणशील ना? काय ग बालिके, त्या मन्याचं आणि तुझं म्हणजे तुझं मन्यावरती किती प्रेम आहे? राहू द्या ना महाराज, मला लाज येते. सांगा ना महाराज, नाही ना. सांगा ना. सांगू महाराज, माझं की नाही माझ्या मन्यावरती इतकं सारं प्रेम आहे. बापरे, पूर्ण घरभर त्याचा प्रेम पसरवून ठेवलीस. सांभाळून चालत जा, नाही तर मन्या खूनखान होईल. तसं नाही होत, त्याला सवय झाली आहे. हो, म्हणजे त्याला खुंदवळ मन्या बनवलीस असू द्या ना महाराज. असं. दा 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 दा. इकडे ये लवकर. मला सांग, असा सोंग घेऊन तू माझ्या घरी कशासाठी आलास? अगं कशासाठी म्हणजे तुझ्या बापाच्या हातामध्ये नेहमी काठी असते, तुला माहिती आहे ना. हं? आणि तेवढंच नाही, त्याला तर बुद्धू बनवायचंच होतं मला, पण एका महत्वाच्या कामाचा मला शोध घ्यायचा आहे, म्हणून मला असा वेषांतर करावा लागला. त्याला माझा झोपी जाते कसा. काय रे मन्या, तुला अशा वेळी थट्टा सुचते थोडा वेळ. अगं मी कुठं कुत्र्याचा आवाज काढतो? बे पांड्या, साऱ्या तुला कुत्रा पाहिलं बे. माझा धोतर खिचून राहिला. बाबाची घरी येतात आता काय करू सांग? अगं कुठेतरी लपव मला. कुठे लपवरून काय म्हणतास? मी म्हणते तुला माझ्या घरी ये म्हणून. अरे बापरे. अगं त्याच्या हातात काठी आहे ना, तो मला मारल्याशिवाय राहणार नाही. लपलास का? या पदरामध्ये कसा लपणार आहे मी? अगं दुसरं काहीतरी सांग, दुसरं काहीतरी सांग. डोकंच काम नाही करत. एक काम कर, आमच्या घराच्या मागे की नाही आमच्या कोंबडीचा बेंडवा आहे, तिथे जाऊन लप माझ्या राजा. ए बैताळ समजत आहेस मला तू? अगं तो कोंबडीचा बेंडवा केवढा, त्याचा दरवाजा केवढा, कसा कसा घुसीन मी? अरे बापरे, मग काय करू? बरं एक काम कर, त्याच्या जवळच की नाही एक मोठीवाली अलमारी आहे, तिथे जाऊन लप माझ्या सोन्या. ए, मी तो विचारेल ना तर माझ्याबद्दल अजिबात सांगू नको. आणि पक्क जर त्याने विचारलं तर एकच सांगशील, खूप मोठे तपस्वी महाराज आलेत म्हणा, त्यांचा आशीर्वाद घे म्हणा. बस काही सांगेन मी तुझा तुझा बापरे. मला माहिती ना साला, माझ्या अंगावर भुकतेस का बे? साल्या माझा धोतर अठरा भजी साल्या तुझे औषध आणलो आज मी. बिस्कुट आवडते ना तुले? थांब. 18 भज्या बे पांड्या, तुझ्या कुत्र्याचा काका मोडला तर पाहिना बे. ने त्याच्या बरमपुरीले ना काळ एक सर. थोडीशी जास्त झाली तर आंब्याच्या बुडाला टेंगलून झोपला होतो. आला आपला ना चुल 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 करते. सालाना पूर्ण धोतर ओला केला न माझा. काय धेड वास नाहीये. चला मासा झोपी जाते. बहुत पेलो मी, झोपून जातो आता. हो पाया चला माझा. बाई
ए बाई कावनाची भारत मातेची आणि उभी आहेस व असा नायराव बेटा कोणी एका दिवशी झेंडा फडकवून टाकते. बाबाजी हा इकडे कुठे कोणी म्हणते जातो आपल्या घराचा दरवाजा तर तिकडे आहे. आमच्या घराचा दरवाजा इकडा हो बापरे बाबा बाई इकडे मोठी आमसभा भरली आहे ना हो. नाही नाही आमच्या घराचा दरवाजा इकडेच आहे हो. पहाटे असतं. बाबा बाई मला घरात काऊन जाऊतीस तू बाबाजी पण आपल्या घराचा दरवाजा तिकडे आहे ना. काऊन रात्री भूकंप आला आमच्या घराचा दरवाजा बदलला म्हणूनच तर म्हणते तुम्हाला दरवाजा कसा दिसत नाही म्हणून. इतकी जास्त पेल्या तुम्ही आज तुम्हाला घराचा दरवाजा दिसत नाही. बाई मी जास्त पेला हो का मग नाही तर काय. हो आजकालवाले भानच नाही रे मी किती पेतो तर माझ्या तलावाचा हे माझी पोरगी मला उल्लू बनवते. हिला माहित नाही दारू पे किती दारू पेईल पण आपली झोपावची खाट कधी विसरत नाही. हो बे म्हणे भाषेत नाही आला घरामध्ये हा सुचवतो याचा. बाय आमच्या घरी कोणी आला का ए बाय इकडे 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 ना इकडे इकडे आमच्या घरी कोणी आला का नाही अशी काऊन पेंबरेल्यावर बोलतेस तर हो नाही नाही हो आमच्या घरी कोणी आला का म्हणालो. बाबाजी हा. आपल्या घरी की नाही महान तपस्वी महाराज आले आहेत. महाराजाला हो कुठून आलो म्हणते त्या भैरागडाच्या जंगलातून. भैरागड भवरागडाच्या जंगलातून आला बोलाव ना त्याला मारुती बाबा दाखवतो ना. कोटच्या साधू आणि पादू होतं बोलाव म्हणतो. अरे मूर्ख बालका महाराजांबद्दल अभद्र बोलतोस का रे तू. बापरे बहुत दुरून रेंज पकडलं नव्या ना पॉवरफुल बो आहे. हो हो बोलाव त्याला बोलाव चांगला त्याला आज सुचवतो बोलाव. बाबाजी हा. राहू द्या ना. नाही बोलाव ना दर्शन घेतो ना मी त्याचे. मला पेऊ दे थोडसा. महाराज बालिके महाराज लवकर बाहेर या. कशाला बालिके आपले फटाके फुटणार आहे. फटाके चांगला टाइम बॉम्ब लावतो याला येतात. बम डोले नागिन डोले बम बम डोले नागिन डोले आमच्या घरात कायले आले. अरे बालका तुला माहित नाही बालक मी तुला बालक दिसतो एवढा 90 किलोचा माणूस मी तुला बालक दिसतो. अरे तुला माहिती नाही बालका साधू आणि संतांपुढे त्यांचे भक्तगण हे बालकच असतात. आणि महाराज चालक असता. वा 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 बुवा अरे कायला खाल्लास का जंगलातला एवढ्या ना मोयवा हे एवढ्याला केस वाढवते त्याच्यात होतील ना उंदरा एवढ्याला उवा. महाराजांची चेष्टा करतोस का रे तू. तुला माहिती नाही बालका ज्या वेळेस मी हिमालयावरती घोर तपश्चर्याला बसलो होतो त्यावेळेसच ह्या मला जटा वाढल्या. कुठे बसला होता हिमालयावरती. तुझ्या वजनानं हिमालय चेपकला असेल चेपकला नाही रे विरघडला विरघडला. म्हणूनच आमच्या गावाकडे एवढ्यानं थंडी पडून राहिली. थंडी पडून राहिली. छी 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 छी. काय रे मद्यप्राशन करतोस तू. कोण मध्ये अरे मजा नाही दारू पितोस. दारू नाही म्हणायची महाराजीला हे जिवंत माणसाच्या पोटातील किडे मारण्याची औषध आहे. अरे 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 घरामध्ये तरणी मुलगी आहे आणि तिच्या देखत तू दारू पितोस. अरे एक दिवस नरकात जाशील. मागच्या वर्षीच गेलो होतो वापस केला एवढा पुण्यवान माणूस नाही पाहिजे. तू नरकातून वापस आलास म्हणजे तू मला सांगशील आणि या गोष्टीवर मी विश्वास करावा. अरे 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 खोटं बोलण्याची काही हद्द असते मूर्ख लेखाचा. अरे कधीतरी परमेश्वराचं नामस्मरण कर. हो ना आमच्या गावच्या परम्या याचं कायले नाव घेऊ मी. अरे तो परम्या नाही परमेश्वर म्हणजे देव. दोघे भाऊ लोकरच आहेत ते. हा बहुत बदमाश. अरे त्या सर्वसामान्य लोकांची गोष्ट करीत नाही आहे मी. हा. परमेश्वर देव म्हणजे तो साक्षात पांडुरंग विठ्ठल. त्याला कायले खाली बोलावते. त्याचं नामस्मरण कर म्हणजे हे तुझं व्यसन दूर जाईल आणि तू माणसात येशील. कसा कसं म्हणजे म्हण सदा सर्वदा योग तुझा घडावा. सकाळ संध्याकाळ फक्त पेतच रावा. अरे 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 याला दारूशिवाय दुसरं सुचतच नाही. दिसतच नाही दुसरं काही. काय काय बालका अरे तुला कसं समजावून सांगायचं. अरे
तुझं घर या मंदिराजवळ आहे रे, मग? आहे की नाही? हो ना बाबाजी. ओ बाबाजी, ज्याचं घर मंदिरापाशी त्याला नित्य भेटी काशी. घरा भट्टी पाशी त्याला 24 तास भेटे देशी. अरे 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 त्या मुलीला कळतं पण तुला कळत नाही रे. अरे कसं समजावून सांगायचं तुला? ओ बाबाजी, ज्यानं नामस्मरण नाही केलं त्याचा जन्म वाया गेला. देशी नाही प्याला, त्याला सकाळची बाथरूम नाही आला. अरे 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 काय मूर्खा. अरे बघ रे, त्या बालिकेला समजतो पण तुला समजत नाही. अरे तुला कसं समजावून सांगायचं, कसं समजावून सांगायचं? बरोबर आहे, तुझ्या लक्षात कसं येईल? बालका, तुला माहिती नाही, आपणासी जे जे ठावे ते दुसऱ्याशी सांगावे. आपणासी जे जे ठावे ते दुसऱ्याशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळे जण. आपण प्यावे दुसऱ्याला पाजावे. बेवडे करूनच सोडावे सारे गावा. बाप रे, दारू शिवाय तुला दुसरं काही येतच नाही का? बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही दारू पिताना प्रतिज्ञा कशी घेत असाल ना? म्हणता भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. सारे डरगे पिदारी माझे बांधव आहेत. मला दारूवर विशेष प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या दारूच्या दुकानांचा मला अभिमान आहे. त्या दुकानांचा ग्राहक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव पित राहील. मी माझ्या दारुड्या दोस्तांचा, दारू विकणाऱ्यांचा आणि पिऊन झगडा करणाऱ्यांचा मान ठेवीन. आणि प्रत्येकाची दारू पुरता वागे. माझा देश, माझ्या देशातील दारू ह्यातच माझ्या सौख्य सामावले. पेल्याने होतं आहे रे, आधी पेलेच पाहिजे. अशी प्रतिज्ञा घेऊन तुम्ही दारुडे बनता आणि पूर्ण गावाला नासावता. 11 रुपये बक्षीस. बघितलीस? अगं याला म्हणतात बेवळा. 20ची नोट देतो आणि 11 रुपये म्हणतो. 9 रुपये वापस कर. अगं हा तर जागृत बेवळा आहे. ठीक आहे बालका, हे तुझे मी 9 रुपये तुला नक्कीच परत करणार. पण कधी? ज्या वेळेस तू माझ्या कीर्तनामध्ये बसशील आणि तुझ्यामध्ये जर मला परिवर्तन झालेला दिसेल त्यावेळेस मी तुला हे तुझे 9 रुपये परत करणार. एक काम कर, ही प्रतिज्ञा जाऊन गावागावात सांग आणि 9 रुपये तूच ठेव. म्हणजे तू मला संपूर्ण गावाला दारुड्या बनवायला सांगतोस? अरे बालका, आता मला क्रोधिष्ट केलायस तू. आता मी तुला श्राप देतो. महाराज शांती, महाराज शांती. शांताबाई, ती शांताबाई नाही. ए नाल्या काटे बाई म्हणू नकोस, आई मान. उद्या परवा हो म्हणलं तर तुझी दुसरी मा होणार आहे. अरे तिला त्या शांतीबद्दल बोलायचं नाहीये. शांती म्हणजे मनाची शांती. तर माझ्या मनातच राहते ते शांती. अगं नाही ग, हा रस्त्यावर येऊ शकत नाही आणि यानंतर तुला माणसाचा जन्म कधी मिळूच शकत नाही. कोणाचा भेटल? तुला जन्म मिळेल थोडा डुकराचा, कुत्र्या मांजराचा. कुत्र्याचं ठीक आहे. काऊन? बाबा चौकात माझ्या मैत्रिणी होती. अरे 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 अरे, छी छी छी. बालका, मला तुझ्या घरामध्ये कसला तरी वास येतो आहे रे. ए बुवा, खारका बदामा खातेस ना आमच्या घरी येऊन वास सोडते. अगं नाही, हा समजतो, तू समजतो मला वास नाही. अरे वास म्हणजे तुझ्या घरामध्ये मला राहू आणि केतूचा संचार दिसतो आहे. राहुल्याला केतके आमच्या घरात कायला घुसले तर? अरे तो राहुल्याला केतका नाही, राहू केतू म्हणजे घरावरील संकट, घरावरील कोप. आमच्या घराला कोप नाही. कसं लक्षात येत नाही याच्या? अरे कोप म्हणजे त्याला काय म्हणायचं, जसा आग्या बेंचा. आमच्या घरी आहे. कधीतरी बघितलास त्याला? हो, शिंगावाला. कधी शिंगावाल्याच्या रूपात, तर कधी डुकराच्या रूपात, कधी वाघाच्या, कधी सैतानाच्या, तर कधी पसवळाच्या रूपात येतो. मग आता मला सांग, हे संकट घरातच ठेवायचं की याला दूर सारायचं? नाही, काढ बा काढ, मुले मोठा भेव लागते. त्या आगाबंताला काढायचं? हो, काढ काढ गावा काढ. ठीक आहे, आमच्या घरातून काढ.
पण बालका हा. त्यासाठी तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तुझ्या जाऊच्या आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सांग. पाण्यातला मासा झोपी जाते कसा? दॅट इज द पॉइंट. अरे हा तर अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि याचं उत्तरही किती सरळ आहे बालका. सोफा 3 दिवस झाला मी विचार करतो तर मला नाही आला आणि तू म्हणतो सोफा. तुला कसं येईल? कारण तुला कधी अध्यात्माची ओढच लागली नाही. हा, तुला कधी संगीत समजलं नाही, भजन कीर्तन समजलं नाही, तर त्यामुळे तुला कसं समजणार आहे ते. अच्छा. बालका काय आहे तुझा प्रश्न? पाण्यातला मासा झोपी जातो कसा? हा, ठीक आहे. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. म्हण, म्हण, तू म्हण. मी म्हणेन तर सूर हालतील नाही का? पेलाव ना मी. अरे ज्या गोष्टी तुला येत नाही त्या गोष्टीच्या वाटेला जातोस कशाला? सूर म्हणजे तुला काय साधी गोष्ट वाटली का? अरे सूर म्हणजे साक्षात सरस्वती. म्हणजे शांतीची लहान बहीण तिले पोवा घेऊन पराला आमच्या गावचा भागवत मोडला. अरे ती सरस्वती नाही रे. अगं हा कसा माणूस? अरे सरस्वती म्हणजे साक्षात विद्येची देवता. विद्या मळू मडकामची मोठी पोरगी. नवरे झाले तिला. अरे काय करायचंय मला त्या नवऱ्याची? अरे त्या विद्येबद्दल नाही बोलत आहे मी. विद्या म्हणजे साक्षात शारदा माता. ती हा विणवाले. ती आहे सुरांची देवता, सुरांची देव. विद्येची देवता. देवता. आणि ह्या गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर त्यासाठी तसा रियाज करावा लागतो. आता रियाज संगीत कोण? अरे तो रियाज नाही. अरे अभ्यास अभ्यास करावा लागतो. अभ्यास करावा लागेल. हा, तेव्हा कुठे हे सगळं प्राप्त होतं. ठीक आहे, सलमान माझ्या मागे मागे. हा, मागे मागे. इकडे काय करतोस तू? तुम्ही मागे मन म्हणलेला. अरे मागे म्हणजे माझ्या मागून असं पाठी मागून म्हण. पाठी मागेच म्हणतो. अरे मी म्हटल्यानंतर म्हण. हा, असं म्हणजे तुम्ही म्हणल्यावर म्हणू. हा. अच्छा बरोबर. हा, बोला बोला. चलो डायरेक्ट वरसा. अरे वा बालका वा. अरे तुला जमू शकत. खरंच बालका तुझा पट्टीमध्ये सूर लागला होता रे. म्हणजे पट्टीत आलता. हा, खरंच बालका तू जर या गोष्टीचं सातत्य पाळलास ना तर एक ना एक दिवस तू देखील चांगला कीर्तनकार, प्रवचनकार किंवा एखादा चांगला भजन म्हणणार होती. येते राहील बोवा तेथे येतील बाया. असं बोवा म्हणते ना. कोण म्हणते? मूर्खाले काचा. काय होता तो प्रश्न? पाण्यातला मासा झोपी जातो कसा? म्हणजे पाण्यामध्ये बाज हातरला कोणा? आता बाज कशाला टाकतोस तू तिथे मधात? मासा झोपला कुठे? त्याचं उत्तर देतो ना मी. मूर्खाले काचा. पाण्यातला मासा वारीवर आला कसा? ढुटीत गेला कसा? चुप! आता तू वेळोवेळी त्या प्रश्नाचा निरंतर करतोय. अरे विस्तार करू नकोस बालका. फक्त तुझा प्रश्न आहे पाण्यात आला मासा झोपी जातो कसा. आता तो पारीवर कसा आला आणि ढुटीत कसा गेला हे कशाला? आता त्याच्यासाठी मला का दुसऱ्या पुस्तकं वाचायला सांगतो? मूर्खले का? तुझ्या प्रश्नाचं तुला उत्तर पाहिजे की नाही? नाहीतर चाललो मी. बोवा प्रश्नाचं उत्तर दे. 3 दिवस झाला माझ्या डोक्यानं असे चालले. पाण्यात आला मासा, पाण्यात आला मासा, पाण्यात आला मासा झोपी जातो कसा. खावे त्याचा ठुसा तेव्हा कळे. खावे त्याचा ठुसा तेव्हाकडे पण चुरपून चुरपून खावे तेव्हाकडे. आता तो ठुसा तू कसा खातोस हे तू ठरव. पण त्याआधी तुझ्या घरामध्ये असलेलं संकट हे दूर तुला सारायचं आहे की नाही? आता मी तुझ्या प्रश्नाचं तुला उत्तर दिलं. आता तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हे बुवा हे तुझी लुंगी मले देवा. त्याला लुंगी आहे का अंदर असाच आहे? तुला काय वाटलं? अरे ज्या वेळेस मी हिमालयावरती तपश्चर्याला बसलो होतो त्यावेळेस हे वस्त्र मला आपोआपच प्राप्त झाले. आणि या वस्त्राला जर तू स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास तर तू जळून भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. समजलं? आता मुद्द्यावर आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. बोला. चल सांग.
तो भुजंगराणे, तो मंदारराणे आणि तो वकील पुढे काय काय करणार आहे? काय करणार हे मला माहित नाही, पण तो भुजंगराणे, तो मंदारराणे आणि तो तुकडुक तुकडुक घोडेस्वार संध्याकाळी बगीच्यात भेटू बोले. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि इथेच हा अध्याय समाप्त झाला. नाही, माझा एक प्रश्न आहे ना. आता कोणता प्रश्न? बहुत जोरात काढे मारलं पण बस तुझ्यावरच बसली. भैरव गडाच्या जंगलातून आला म्हणते, भैरागडच्या नाही. हा, त्या नौकर माणसाला घरी बोलावते ना, पोहाला पोहा. बापाला उल्लू बनवतेस, मला कार्टी देख एकत का समजलीस तू? साला हे हिची माई तशीच होती. 2-2 दिवस मारलो का वावरातून येत नव्हती, संध्याकाळी गेलो का वावरातच दिसत होती. डाऊटच आहे माझ्या हिच्या. तो भेट हा कोण्या बाईचे केसा बुरलन बे. हा बाप रे, चांगल्या 1000 रुपये पाव आहेत, विकतो न संध्याकाळी सणक होतो. शांत अहो ये माझ्या घरी झोपली.